हॅलो एव्हरीवन, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये स्पेशल काय आहे तर मी आहे इकडं. मी स्पेशल नाही आहे, हा विश्वास आहे. हा खिडकीत लटकवलेला विश्वास आहे. वाळू घातलाय 5 मिनिटं. चल चल जा. आणि आज आमच्या रूमवर एक खूप मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे. एक साहेब आलेले आहेत, तर त्यांची ओळख मी करून देणार आहे तुम्हाला. हे आहेत नवीन जे आमच्या रूमवर आज आलेले आहेत. हा आहे माझा चुलत भाऊ. त्याला आम्ही दादा म्हणतो. दादा म्हणजे दाद्या बिद्या दादा असं काहीतरी म्हणतो. आणि नाव त्याचं श्रेयश आहे. आणि हे दुसरं हे बाळगोळे, ह्याचं काय नाव आहे? शुभम. हा हा मामा. मामा कसं चाललाय अभ्यास? तर शुभमचा एकदम जोरदार अभ्यास चाललाय. आणि हे नवीन पाहुणे आलते ते बी अभ्यासाला बसले होते. झाला का तुझा अभ्यास? हा कधी? लगेच इकडे नाही द्यायचं, तिकडच लावतो मी. लावतो. तर आज आमच्या रूमवर आलाय दादा. चुलत भाऊ आहे माझा. तो राहिला इथं नसतो. नमस्कार पब्लिक. अजून काय? काय नाही, बरेच सगळं. जेवण बिवण केलं का? कसं होतं जेवण? क्वालिटी होतं का? यायला लागतं का? कशाला यायला लागतं? स्वयंपाक कोण करायचं? होय, उपीट यायला लागतं. स्वयंपाक कोण करायचं सगळ्याचा? जर ह्यो जबाबदारी घेत असेल ना स्वयंपाक करायची, तर मग खरंच यायला लागतंय. कारण जेवण आपण क्वालिटीच बनवतो, विषयच नाही. आणि तू ये परवा दिवशी आपला काळ्या रसातलं चिकन खायला कालचं. आपण परवा दिवशीच्या ब्लॉग मध्ये तांबडा पांढरा नाही, काळा रस्सा. काळा नको, तांबडा पांढरा नको, काळा. अरे आम्ही नेहमी येतो, प्रत्येक वेळेस आम्ही तोच बनवतो ना. ते भाजी एकदम मस्त होती, कारण मसाला आपल्या गावाकडचा आहे ना, घरचा. आणि गाईस आता हे थोड्या वेळात सुकलच. ह्याला वाळू घातलं थोडा खिडकीत. हे झालंय का सगळं? नाही झालं अजून, थोडस बोलाय अजून. वाळ की मी त्याला काढून घेतो आणि झोपी लावतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवतोय. बघत राहा आपले ब्लॉग्स. बाय. चॅनलला सबस्क्राईब करा. याचं ऐका, माझं नाव आहे, याचं ऐका. चॅनलला सबस्क्राईब करा. याचे सगळे मित्र पण सबस्क्राईब करा. माझे सगळे मित्र मैत्रिणी सगळे सबस्क्राईब करा. आणि ह्या भांडगोळ्याचं बी सगळेजण सबस्क्राईब करा. बाय बाय.